तमिळनाडूचं राजकारण इथं नेहमी एक पिक्चर सुरू असतो, ज्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो बदला. बदला जो संपत नाही. त्या यंदाच्या निवडणुकीत थलपती विजयनं वन साइड विजय मिळवला. डीएमके आणि एआयडीएमके अशा दोन पक्षांना अस्मान दाखवलं आणि तो मुख्यमंत्री झाला. मग विजयनं त्याच्या पिक्चरला शोभून दिसेल अशी शपथ घेतली. पिक्चरला शोभून दिसेल अशा पद्धतीनं सीएम म्हणून वावरला. हा पिक्चर सुद्धा इलेक्शनच्या रिझल्टप्रमाणेच वन साइड सुरू होता. पण तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन यांनी एक विधान केलं आणि राडा सुरू झाला. उदयनिधी स्टॅलिन यांना आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी, महिलांचा अपमान केल्याप्रकरणी अटक झाली. नंतर त्यांना सोडून देण्यात आलं. पण त्यांचं विधान, अटक आणि त्यानंतर झालेला राडा या चर्चा एकच आहे. बदल्याचा नवीन पिक्चर सुरू झाल्याची चर्चा. पण तामिळनाडूमध्ये नेमकं काय घडलं, विधान, वाद आणि टीका, सगळा विषय सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ. सगळ्यात आधी मॅटर काय झालाय ते सांगतो. तर तामिळनाडूमध्ये कावेरी नदीच्या पाणी वाटपाचा प्रश्न पुन्हा एकदा तापलाय. या मुद्द्यावर सोमवार 3 ऑगस्टला डीएमकेनं तंजावरमध्ये आंदोलन केलं. आंदोलनस्थळी सभा झाली, ज्यात विरोधी पक्षनेते उदयनिधी स्टॅलिन बोलत होते. त्यांनी मुख्यमंत्री विजय यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. ते कावेरीच्या पाण्याबद्दल बोलत असताना थांबले आणि त्याचवेळी उपस्थित कार्यकर्त्यांमधून त्रिशा त्रिशा अशा घोषणा द्यायला सुरुवात झाली. मग उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, पाणी कुठे पोहोचो ना पोहोचो, तिथे पोहोचलं पाहिजे. जमलेल्या कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या. मग उदयनिधी स्टॅलिन यांनी उत्तर दिलं, आपण हे कावेरीबद्दल बोलत होतो. आता मुख्यमंत्री विजय आणि अभिनेत्री त्रिशा यांच्याबद्दलच्या अफवा सगळ्या देशालाच नवीन नाहीत. त्यामुळे उदयनिधी स्टॅलिन यांचं हे वक्तव्य प्रचंड चर्चेत आलं आणि सत्ताधारी टीव्हीकेनं ही अश्लील आणि डबल मिनिंग टिप्पणी आहे असं म्हणत स्टॅलिन यांना धारेवर धरलं. टीव्हीकेच्या महिला आघाडीनं तंजावर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. टीव्हीकेकडून राष्ट्रीय महिला आयोगाकडेही तक्रार करण्यात आली. महिलांचा अपमान करणाऱ्या भाषेला राजकारणात स्थान नसल्याचं सांगत टीव्हीकेने राज्यभर आंदोलनाची घोषणा केली. फक्त टीव्हीकेच नाही तर भाजपने सुद्धा या प्रकरणात एंट्री घेतली आणि उदयनिधी स्टॅलिन यांना अटक करण्याची मागणी केली. अभिनेत्री त्रिशाबद्दल अशी भाषा वापरणं आक्षेपार्ह आहे. उदयनिधी स्टॅलिन यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं म्हणत भाजपने सुद्धा आक्रमक पवित्रा घेतला. अशातच मंगळवारी सकाळी तंजावर पोलिसांचं पथक चेन्नईतल्या निलांगरई इथे उदयनिधी स्टॅलिन यांच्या घरी पोहोचलं आणि स्टॅलिन यांना ताब्यात घेण्यात आलं. यावेळी सुद्धा मोठा राडा पाहायला मिळाला. उदयनिधी यांना ताब्यात घेण्यासाठी पोहोचलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी आम्हाला उदयनिधी यांना भेटायचं आहे असं सांगितलं. पण त्यांना बराच वेळ वाट पाहावी लागली. त्यानंतर उदयनिधी यांच्या पत्नीनं ते टॉयलेटमध्ये आहेत, त्यांना थोडा वेळ द्या, थोडं अजून थांबा असं पोलिसांना सांगितलं. त्यावेळी तिथे डीएमकेचे नेते मा सुब्रमण्यम सुद्धा होते. ते मध्ये पडले आणि पोलिसांना म्हणाले, तुम्ही त्यांना 9:30 वाजता न्या किंवा 10:30 वाजता. तुम्हाला बॅकलॅश सहन करावा लागेल. आमचे वकील येत आहेत, तुम्ही थोडा वेळ थांबा. पण पोलिसांनी थांबायला नकार दिला आणि उदयनिधी स्टॅलिन यांना ताब्यात घेतलं. पोलिसांसोबत जाताना उदयनिधी स्टॅलिन हसत होते. त्यांनी हसत हसतच विधान केलं की ही अटक म्हणजे विनोद आहे, मी कायदेशीर लढा देईन. त्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांना तंजावरला नेण्यात आलं. त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्यावर 9 कलमं लावण्यात आली. कलम 196 समाजात वेगवेगळ्या गटांमध्ये द्वेष, वैर किंवा तेढ पसरवणं. कलम 192 दंगल किंवा हिंसाचार भडकवण्याचा प्रयत्न करणं. कलम 352 एखाद्या व्यक्तीचा जाणीवपूर्वक अपमान करणं किंवा चिथावणीखोर पद्धतीनं वागणं. कलम 79 महिलेच्या सन्मानाला धक्का पोहोचेल असे शब्द, कृती किंवा हावभाव करणं. कलम 296 सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य करणं किंवा अश्लील मजकूर सादर करणं. कलम 61 गुन्हा करण्यासाठी कट रचणं. कलम 351 एखाद्याला धमकी देणं किंवा घाबरवण्याचा प्रयत्न करणं. तामिळनाडू महिलांचा छळ प्रतिबंधक कायदा कलम 4 सार्वजनिक किंवा खासगी ठिकाणी महिलांचा छळ करणं. माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लील मजकूर, फोटो किंवा व्हिडिओ प्रकाशित करणं किंवा प्रसारित करणं. पण उदयनिधी स्टॅलिन यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर डीएमकेने आक्रमक भूमिका घेतली आणि त्यांनी मद्रास हायकोर्टात उदयनिधी स्टॅलिन यांच्या अटकेविरोधात धाव घेतली. तर चेन्नईमध्ये डीएमकेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. मद्रास हायकोर्टानं मात्र उदयनिधी स्टॅलिन यांना सोडण्याचे आदेश दिले. तामिळनाडूचे महाधिवक्ता विजय नारायण यांनी सांगितलं की स्टॅलिन यांना आधीच अटक करण्यात आली आहे, मात्र चौकशीनंतर त्यांना सोडून दिलं जाईल. त्यांना रिमांडवर ठेवण्याचा आमचा विचार नाहीये.
हायकोर्टाच्या आदेशानुसार 4 तास चौकशी करण्यात आल्यानंतर उदयनिधी स्टॅलिन यांना सोडण्यात आलं, पण त्यावरून राजकीय ठिणगी पडली होती. राडा सुरू झाला होता. टीव्हीकेचे नेते आणि कार्यकर्ते यांचं म्हणणं होतं, एका लोकप्रिय अभिनेत्रीचं नाव राजकीय भाषणात ओढून डबल मिनिंग बोलणं हे असभ्य आहे आणि पोलीस कारवाई योग्यच आहे. तर डीएमके कडून अशी बाजू मांडण्यात येत होती की उदयनिधी स्टॅलिन यांनी अभिनेत्री त्रिशाचं नाव घेतलंच नव्हतं. आंदोलनादरम्यान उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या आणि त्या घोषणांच्या संदर्भात त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. तर डीएमकेच्या खासदार कनिमोळी यांनी विधानसभा अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेत्याला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न आहे, हा राजकीय सूड आहे अशी टीका केली. त्या ज्या भाषणातल्या वक्तव्यावरून वाद झाला होता ते वक्तव्य करण्याआधी उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते, सध्याच्या मुख्यमंत्र्यांना काम काय आहे, डीएमकेच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करणं. त्यामुळे हे वक्तव्य सुद्धा उदयनिधी स्टॅलिन यांच्या अटकेशी जोडण्यात आलं आणि डीएमकेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करायला सुरुवात केली. मग या प्रकरणात तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचीही एंट्री झाली. ते मुख्यमंत्री विजय यांना उद्देशून म्हणाले, सध्याचे मुख्यमंत्री पूर्णपणे अकार्यक्षम आहेत. कावेरी नदीचं पाणी आणण्यात त्यांना यश आलेलं नाही आणि मेकेदाटू धरणाच्या विरोधातही ते ठाम भूमिका घेऊ शकले नाही. त्यांच्यामुळे तामिळनाडूच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे आणि विजयचा जननायकन पिक्चर बघून त्यांच्या पक्षाचे मंत्री रडतायत. तामिळनाडूमध्ये विदूषकांचं मंत्रिमंडळ सत्तेत आहे. माझ्या मुलानं भाषणात कोणताही अश्लील शब्द वापरलेला नाही किंवा कोणाचंही नाव घेतलेलं नाही. त्याच्याकडून चूक झालीच तर तो लगेच माफी सुद्धा मागतो. ही कारवाई बजेट सेशनच्या आदल्या दिवशी करण्यात आली आहे. जर फक्त चौकशीच करायची होती किंवा जबाब घ्यायचा होता तर ते चेन्नईतही करता आलं असतं. त्यासाठी तंजावरला का नेलं? सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री विजय सरकारवर टीका करणाऱ्यांना, मंत्र्यांवर किंवा सरकारवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना अटक करण्यातच व्यस्त आहेत. निवडणुकीत दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याऐवजी सोशल मीडियावर रील्स बनवण्यातच रमलेत. आता त्यांनी आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवून काम करायला हवं. अहंकाराचा शेवट नेहमी विनाशातच होतो आणि सततचा अहंकार तो विनाश आणखी लवकर घडवतो. थोडक्यात काय तर फुलटू तापातापी झाली. एम.के. स्टॅलिन यांनी यात एंट्री घेतली असली तरी हा पिक्चर उदयनिधी स्टॅलिन विरुद्ध विजय असाच आहे. एम.के. स्टॅलिन यांचा विधानसभेतला पराभव, त्यांचं वय, हे सगळे फॅक्टर बघता इथून पुढे उदयनिधी स्टॅलिन हेच डीएमकेचा चेहरा असतील हे नक्की आहे. त्यात विधानसभेत अगदी पहिल्या दिवसापासून उदयनिधी विरुद्ध विजय हा सामना पाहायला मिळाला होता. त्यामुळेच विजय यांनी संधी न सोडता उदयनिधी यांची चूक पकडली आणि थेट अटक केली अशी ही चर्चा झाली. आता जर ही विधानसभा निवडणूक डीएमकेने जिंकली असती तर उदयनिधी स्टॅलिन यांचं नाव मुख्यमंत्री म्हणून पुढे येण्याची शक्यता होती. त्यामुळे या दोन नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष होताच, ज्याला आता नव्यानं धार चढली आहे. आता 1998 मध्ये एम करुणानिधी तमिळनाडूचे मुख्यमंत्री होते, तर जयललिता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्या. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात करुणानिधींनी ॲक्शन घेतली आणि जयललितांना अटक झाली. त्यांना 30 दिवस जेलमध्ये राहावं लागलं. 2001 मध्ये सत्ता पलटली आणि मुख्यमंत्री झालेल्या जयललितांनी करुणानिधींना अटक केली. मध्यरात्री राहत्या घरातून करुणानिधींना उचलण्यात आलं. हे सगळं लाईव्ह टेलिकास्ट करण्यात आलं. करुणानिधींनी सुटका करून घेतली पण सत्ता उलटवली. त्यामुळेच मुख्यमंत्री विरुद्ध विरोधी पक्षनेता हा सामना तमिळनाडूला नवा नाही, पण आता यात नवीन पिक्चर सुरू झालाय. फक्त पात्र बदलली आहे. उदयनिधी स्टॅलिन विरुद्ध थलपती विजय. फक्त विषय एवढाच आहे, या अटकेचा बदला घेणं उदयनिधी स्टॅलिन यांना जमणार की राजकारणाच्या पिक्चरमध्येही थलपतीच क्लायमॅक्स दाखवणार? याबद्दलचा तुमचा अंदाज कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.